ही मॅच मात्र रंगली गेली आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय जन्नी माता क्रिकेट क्लब कोळगर व जन्नी माता ग्रामविकास मंडळ कोळगर मुंबई आयोजित जेएमसीसी चषक आपण पाहतोय। चला चेंडू द्या। हे पण आपण पाहिलं तर इथे मात्र चांगल्या पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये प्रथम क्रमांक 25,000 रुपये जन्नी माता ग्रामविकास मंडळ कोळगर आयोजित जन्नी माता क्रिकेट क्लब कोळगर यांच्या माध्यमातून संदीप दादा शिंदकर समाजसेवक अध्यक्ष भैरवनाथ मित्रमंडळ बामनोली मुंबई यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांक आपण पाहतोय 7,001 रुपये रवींद्रजी बाबाजी मात्रे समाजसेवक कोपरकिरणे यांच्या माध्यमातून स्पर्धेतील आकर्षक चषक शशी बाबा पोपळे रवीदादा पोपळे सांबरवाडी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय यूट्यूब सौजन्य कृष्णा यशवंत साळुंके स्काय होम्स उल्वे नवी मुंबई सामनावी टी शर्ट सौजन्य कैलासवासी कोंडीबा दोंडीबा शेलार यांच्या स्मरणार्थ शशिकांत कोंडीबा शेलार भारतीय रेल्वे रेल भवन दिल्ली यांच्या माध्यमातून टी शर्ट स्पॉन्सर चंद्रकांत शेठ पाटील जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नवी मुंबई उत्कृष्ट फलंदाज विकास मारुती शिंदे पृथ्वीराज ट्रान्सपोर्ट वाशी नवी मुंबई यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाज विजयदादा आंबेकर कार्यकर्ते आतिशदादा जाधव उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कार्यकर्ते मालिकावीर विजय रामचराम शिंदे कारगाव कोमल वॉटर सप्लायचे प्रोप्रायटर टॉस्कोबा सौजन्य विकास सूर्य जाधव साहेब धावली कार्यकर्ते स्टंप व बॉल सौजन्य कैलासवासी मीरा चंद्रकांत शेलार आई यांच्या स्मरणार्थ ग्रामस्थ मंडळ अंधारी सत्कार सौजन्य जन्नी माता क्रिकेट क्लब कोळगर यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह व संपूर्ण स्पर्धेसाठी पाणी कैलासवासी दिनेश तुकाराम शिंदे यांच्या स्मरणार्थ गोविंद तुळशीराम शिंदे राज्य सीताराम शिंदे न्यूजपेपर एजन्सी यांच्या माध्यमातून चेंडू सौजन्य आरती गणपत शिंदे सौ रुपाली राज्य संकपाळ सरपंच लाकवड यांच्या माध्यमातून नाश्ता व जेवण सौजन्य पांडुरंग धोंडेबा शिंदे उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक मुंबई ब्रँच भांडूप यांच्या माध्यमातून रघुनाथ रामचंद्र शिंदे तुळजाभवानी ट्रान्सपोर्ट सर्व्हिस रमेश सीताराम शिंदे रमेशदादा पवार पावचेवाडी राधिका टूर्स अँड ट्रॅव्हल्स या तिघही मान्यवरांच्या वतीनं नाश्ता आणि जेवणाचं सौजन्य साऊंड सिस्टीम ग्राउंड सौजन्य तानाजी धोंडेबा शिंदे संपत गणपत शिंदे राकेश सीताराम शिंदे यांच्या माध्यमातून षटकर व चौकार किंग सौजन्य रोशन नामदेव शिंदे कोळगर त्याच माध्यमातून मंडप सौजन्य भरत धोंडेबा शिंदे गणेश धोंडेबा शिंदे बाबूराव महादेव शिंदे दीपक शिंदे यांच्या माध्यमातून पाहतोय त्याच माध्यमातून ट्रॉफी डीटीपी सौजन्य ज्ञानेश्वर मारुती शिंदे शंकर बजरंग शिंदे विशाल चंद्रकांत शिंदे यांच्या माध्यमातून पंच सौजन्य बबन मारुती शिंदे पांडुरंग मारुती शिंदे शत्रुघ्न धोंडेबा शिंदे समालोचक सौजन्य सुरेश रामचंद्र शिंदे सोपान नामदेव शिंदे तमाम दात्यांचा आमच्या आयोजकांच्या वतीने आभार। पहिल्या चेंडूवरती डॉट आल्यानंतर आता मात्र दुसरा चेंडू आपण पाहतोय इथे मात्र एक सिंगल आले दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होते 2 धावा आल्या 2 धावांच्या माध्यमातून आपण पाहतोय इथे मात्र चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय एफर्ट मात्र दिलाय चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 2 धावा झाल्या बोरगाव एका बाजूला आपण पाहतोय सार्कल टीम 2 टीमच्या माध्यमातून ही लढत मात्र आपल्याला पाहायला मिळते। एक्सिलेंट बॉलिंग बॅटेज आहे विकेट जाते चांगली गोलंदाजी आपण पाहतोय दशरथच्या माध्यमातून विकेट मात्र मिळते विकेट क्रमांक 1 झटका क्रमांक 1 तो मात्र लागतोय जितूच्या रूपानं इथे मात्र सार्कल टीमला। तर नक्कीच आमचे मित्र सुनील शिंदे यांचं देखील शुभागमन झालंय मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक स्वागत आपण पाहतोय। असं आपण पाहिलं तर 2 धावा आतापर्यंत 0.3 चेंडूचा खेळ संपन्न झाला धावा झाले ते मात्र 2 आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय आणि बॅटने खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला डॉट चेंडू आपण पाहतोय चांगला एफर्ट इथे मात्र आपण पाहिलं डॉट चेंडूची सांगत आपण पाहिली म्हणजे कुठेतरी प्रत्येक टीम आपला एफर्ट देण्याचा प्रयत्न करतोय चांगली कामगिरी करतोय लेखाजोखा दिलाय चांगल्या कामगिरीचे इथे मात्र प्रात्यक्षिक आपण पाहतोय चांगला एफर्ट देण्याचं काम केलं जातंय चांगली कामगिरी आपण पाहू शकाल। इथे मात्र एक सिंगल येते सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती लगावले गेले ते मात्र 3 चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय धावा झाले ते मात्र आतापर्यंत 3 0.5 चेंडूचा खेळ धावा झाले ते मात्र 3 अक्षय बळवंत पाडवे यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं महाराष्ट्र पोलीस इथे मात्र आपण पाहतोय डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय चांगली गोलंदाजी आपण पाहिली चांगली षटक आपण पाहतोय पहिलं षटक संपन्न झालं धावा झाले ते मात्र 1 विकेटचं पतन आपण पाहतोय 3 धावा विकेट देखील गेल्या मैदानाच्या आतमध्ये
आपण पाहतोय दुसरं विकेट आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीचं क्रिकेटचा एफर्ट आपण पाहतोय. तर पहिलं षटक संपन्न झालं. धावा झाल्या त्या मात्र 3-2 विकेटचं पतन आपण पाहिलं. अभिमन्यू आणि संकेत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडवरती बॅटर आपण पाहतोय अभिमन्यू. नॉन स्ट्राईक एंडवरती किरण संकेत आणि गोलंदाजी एंडवरती षटक क्रमांक 2 बोरगाव टीम कडनं आपण पाहू शकाल अमित वाडकर महाराष्ट्र पोलीस मुंबई पोलीस आपण पाहतोय. जयच्या माध्यमातून इथे मात्र आता गोलंदाजी केली जाईल. नक्कीच अभिमन्यू देखील महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत आहेत. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अमित वाडकर आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी युद्ध आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न खेळतोय. स्ट्रेट ड्राईव्हला कार्पेट पद्धतीनं सिंगल येते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील संपन्न होतीये. 4 धावा मिळतील. 4 धावांना धावफलक सरसवलं गेलं. धावसंख्या लगावली गेली ती मात्र आपण जर पाहिली तर 7 धावा 7 रन्स आपण पाहतोय. भारत आपण पाहिलं तर भारतीय संघाचा कर्णधार MS धोनीचा जर्सी क्रमांक 7. TCचा जॉब एका बाजूला क्रिकेटचं क्षेत्र आणि त्याच्यामध्ये निवडलं ते क्रिकेटचं क्षेत्र आणि तदनंतर क्रिकेटमध्ये कधीच मागं पाहिलं नाही. ICC चॅम्पियन ट्रॉफी, ICC 2007चा विश्वचषक आणि ICC 2011चा विश्वचषक असं ICCच्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये कर्णधार म्हणून या ठिकाणी तिन्ही फॉर्मॅट जिंकणारा हा जगातील एकमेव कर्णधार बनला तो म्हणजे महेंद्रसिंग धोनी. आणि 7 या अंकावरती विकेट आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजाचं मी कौतुक करेन अमितचं. चौकारानंतर अति काही संकटात नाही धावा झाल्या ते मात्र 7 धावा 7 रन्स. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या चेंडूवरती आले ती विकेट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अरुण जाधव न्यू बॅटर मैदानामध्ये. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. चला 1:45 अवधी झाला. आपण सपोर्ट करा प्लीज. धावा झाले ते मात्र 7 धावा. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चांगली कामगिरी. इथे मात्र डिक्लेअर झोनमध्ये एक सिंगल येईल. धावा झाले ते मात्र 8 धावा. चांगला एफर्ट द्यावा लागेल. आठ धावा आल्या आणि 8 धावाच्या माध्यमातून आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. इथे मात्र आपण जर पाहिलं तर लेग बायचा इशारा येतोय. एक सिंगल येते. धावा झाल्या त्या संधी देत नाही. एक चौकार नक्कीच आला. त्यानंतर विकेट मिळाल्यानंतर सिंगल, त्यानंतर लेग बाईज आणि त्यानंतर डॉट चेंडू. म्हणजे चांगली गोलंदाजी अमित वाडकरच्या माध्यमातून. पुन्हा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल येते डिक्लेअर झोनमध्ये. धावा झाले ते मात्र धावफलकावरती 10 धावा 10 रन्स आपण पाहतोय. आणि धावफलक इथे मात्र आपण पाहिलं 2 षटकांच्या अंती धावा झाल्या त्या 2-3 विकेटचं पतन 10 धावा. चला टीम मीटिंग नकोय. फक्त गोलंदाजाला पाचारण करा प्लीज. विनंती असेल आपणास दोन्ही टीमला. जे जे संघ स्पर्धेमध्ये आमच्या खेळतात त्यांना विनंती असेल की गोलंदाजी जो गोलंदाज करत असतो त्याचे 2 चेंडू शिल्लक असताना नेक्स्ट ओव्हर कोणाला द्यायची हे कर्णधारानं अगोदर ठरवायचं आहे. वेळ वाचवायचा आहे. तुम्हाला 20 मिनिट्समध्ये पहिली इनिंग्स कंप्लीट करायची आहे. पहिलं सत्र तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचं आहे. सुरेश 26 धावा झाल्यात. 27 धावांची गरज आहे ती मात्र या ठिकाणी बोरगाव संघाला. यानंतरची नेक्स्ट मॅच यानंतर नेक्स्ट मॅच निपाणी विरुद्ध कर्णवाड. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉस का बॉस मध्ये या. कर्णवाड संघाचे संघनायक आणि निपाणी संघाचे संघनायक आपण या ठिकाणी टॉस का बॉस मध्ये या.
हॅलो, कर्नावाड संघाचे संघनायक आणि निपाणी संघाचे संघनायक आपण टॉस का बॉस मध्ये या. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आपण टॉस का बॉस मध्ये या. सोपान दादा शिंदे साहेबांना विनंती करतो की आपल्या हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करायचा आहे. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण आमंत्रित करतोय आणि कर्नावाड संघाचे संघनायक आणि निपाणी संघाचे संघनायक विनंती असेल आपण या टॉस का बॉस मध्ये. नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी आपण करणार आहोत. सोपान दादा शिंदे साहेबांच्या हस्ते या ठिकाणी कोरुशी गावचे सुपुत्र या ठिकाणी यांच्या हस्ते आपण टॉस करतोय. अगदी दोन्ही संघांचं टी शर्ट्स पाहिलं तर अगदी सेम आपल्याला पाहायला मिळते. निपाणी संघ आणि कर्नावाड संघ नक्कीच चांगली मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. शिंदे साहेबांच्या हस्ते इथे टॉस केलं जाईल. काटा आहे ते कॉल केलाय इथे मात्र छापा कॉल. कर्नावाड संघ मात्र या ठिकाणी टॉस जिंकलाय. आपला निर्णय काय असेल? प्रथम आम्ही फिल्डिंग करू. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय आहे. परंतु आज जर पाहिलं तर पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशनची ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळते. JMC चषक 2024 पर्व क्रमांक ही 4था आहे. परंतु या आयोजनाबद्दल आपण 2 शब्द काय सांगाल? खूपच छान सुंदर असं आयोजन आहे आणि या आयोजनाला कुठेही नाव ठेवण्यासारखी कोणती जागा नाही असं म्हणजे खूप छान आहे. नक्कीच पहिल्यांदा तुम्ही या असोसिएशनमध्ये खेळताय. परंतु या असोसिएशनमध्ये खेळताना आपल्याला कसं वाटतं या टुर्नामेंटमध्ये खेळताना? बरं, खूप छान वाटतंय आणि पहिल्यांदा संधी मिळाली आम्हाला या असोसिएशनमध्ये खेळण्याची आणि थँक्यू JMCCC चषक संधी दिल्याबद्दल. धन्यवाद. टॉस जिंकलाय. प्रथमतः आपण क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. मी जातो निपाणी गावचे सुपुत्र संघनायक आमचे मित्र या ठिकाणी सुभाष दादा यांच्याकडे जाऊया. टॉस या ठिकाणी हारला आहे. आपल्याला जर टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण असतं, परंतु थोडंसं मनाविरुद्ध झालं. या ठिकाणी आपल्याला प्रथमतः फलंदाजी करायची. आपल्याकडे फलंदाज देखील चांगले आहेत. आज फलंदाजी ज्यांची आशा आहे ते कोणते फलंदाज आपल्याकडे आशा आहेत त्यांच्यावरती खूप मोठी आशा असणार आहे? सागर आहे, अक्षय, किरण आहे. सागर, अक्षय, किरण यांच्यावरती मोठी जिम्मेदारी असणार आहे. परंतु आज या आयोजनाबद्दल आपण 2 शब्द काय सांगू शकाल? खूप सुंदर आयोजन आणि आम्हाला खेळायची संधी दिली. खरंच तुमचं खूप खूप आभार. कारण की 2-3 वेळा खेळायसाठी आम्ही कॉल केला होता तुम्हाला, परंतु एंट्री नव्हती असं सांगितलेलं. परंतु शेवटच्या क्षणाला आम्हाला तुम्ही संधी दिली त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. नक्कीच आपल्याकडून आभार देखील आम्हाला दिलेत त्याबद्दल आपलं मनापासून स्वागत करतो आणि तुम्हाला पुढच्या फेरीसाठी नक्कीच मॅचसाठी शुभेच्छा देतो आणि जातो या ठिकाणी मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी पहिला चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी झालाय गोलंदाज, मात्र वाईट चेंडूने या ठिकाणी सुरुवात झाली आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर कर्नावाड संघाने टॉस जिंकलाय. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रित केलंय. समोर असणारी टीम अर्थातच आपण पाहणार आहोत ती निपाणी टीम. यांना मात्र फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते मात्र या ठिकाणी कर्नावाड संघाने. जाऊयात मॅचच्या दिशेने. यानंतर मात्र मायक्रोफोनवरती आमचे मित्र जोडले जातील. विनोदजी जाधव सर. खऱ्या अर्थानं मॅच चालू झाली आहे. पहिला चेंडू मात्र या ठिकाणी वाईट चेंडू सुरुवात झाली आहे. या ठिकाणी हवेमध्ये चेंडू आहे. झेल इथे होणार का? झेल मात्र सुटला जातोय. सोन्याचा गोळा हातामध्ये आला होता, तो मात्र घेता आला नाहीये. फलंदाज कोण होता तर अमित वाडकर, ज्याचं नाव आहे, दबदबा आहे, तो मात्र फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र सुरक्षित आहे. चांगली गोलंदाजी केली होती गोलंदाजाने, साथ दिली नाहीये त्या ठिकाणी. मी म्हणेन स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याने. आता मात्र पाठीमागचा दरवाजा उघडा केला आणि चोर मात्र आतमध्ये घुसला. चोरी करून
गोलंदाज मात्र विकेट मिळवून गेला. या ठिकाणी विकेटचं पतन होतंय. विकेट क्रमांक 1 पहिला धक्का या ठिकाणी हादरा लागतोय तो मात्र बोरगाव संघाला. फलंदाज माघारी परततोय तो मात्र या ठिकाणी आपण पाहतोय अमित वाडकर. पहिल्याच षटकामध्ये एक मोठी विकेट प्राप्त केली या ठिकाणी सारखं संघाने. छोटी धावसंख्या आहे परंतु या छोटी धावसंख्येचा पाठलाग करत असताना एक चांगली सुरुवात गोलंदाज च्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण जर पाहिलं तर गोलंदाजी करतोय तो मात्र या ठिकाणी आपण पाहतोय संकेत. आज संकेत मात्र चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक या ठिकाणी पहिल्या षटकातल्या अद्याप चेंडू टाकून झाले ते मात्र 2 आणि मायक्रोफोन वरती देखील आवाज ऐकू शकाल विनोद जाधव सरांचा. थँक्यू सो मच निवृत्ती शिंदे. आपण पाहतो इथे मात्र धाबा झाले ते आतापर्यंत 3 धावा आणि पहिलं षटक इथे मार्गक्रमण संकेतच्या माध्यमातून 2 चेंडू वाईड आले, एक सिंगल आली, त्यानंतर विकेट येते आणि आता मात्र जर आपण पाहिलं तर धाबा झाले त्या 3 आक्रमण केले. चेंडूमध्ये ट्रॅव्हल आहे मिळतील त्या चेंडूवरती पंच दर्शवतात 6 धाबा षटकार. 6 धाबांनी आपण जर पाहिलं तर धावफलकावरती धाबा आल्या त्या मात्र 9 धाबा. चांगला एफर्ट दिलाय, चांगली कामगिरी आपण पाहतोय, चांगल्या दर्जाचा खेळ आपण पाहतोय. अमित नक्कीच बाद झाला परंतु ओमकार आणि दशरथ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आता दशरथ चांगली कामगिरी करतोय आणि गोलंदाज आपण पाहिलं तर संकेतच्या माध्यमातून इथे मात्र षटक हाताळलं जाते. धाबा झाले ते मात्र 9 धाबा. आपण पाहिलं 27 लक्ष माफक लक्ष. आक्रमण करण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतोय, चांगल्या पद्धतीने खेळतोय. वाईन डिश लॉंग ऑफ वरती येतील त्या मात्र 4 धाबा झाले त्या मात्र 13 रन्स आपण पाहतोय. एक विकेटचं पतन देखील आपल्याला पाहायला मिळतंय. आणखीन एक फटका चांगला खेळतोय. एक्स्ट्रा कव्हर रिजनला चेंडूला दिले टपली. येईल व्यासपीठाकडे, मिळतील का धावा? 4 येत आहे ते मात्र 4 चौकार. धावा झाले ते मात्र 17 आपण पाहतोय टीम आपल्याला पाहायला मिळते बोरगाव, दुसऱ्या बाजूला सार्कल टीम. धावा झाले त्या 17. सामना लवकर संपला. आयोजकांचा वेळ वाचवण्याचा प्रयत्न बोरगाव टीमचा. 27 लक्ष. धावा झाले ते मात्र 17 रन्स. गोलंदाज संकेत, परंतु अद्याप कंट्रोल करावा लागेल संकेतवरती. आक्रमण आपण पाहतोय. शॉर्ट चेंडूला आहे उंची, काय घडतंय पाहायचंय. सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच घेईल. आणखीन एक बॅटर जाईल मैदानाच्या बाहेर. तर नक्कीच वाई क्रिकेट असोसिएशनच्या ठिकाणी अध्यक्ष आणि आता मात्र खेळ करताना आपण पाहतोय पंकज जिवाडकर यांच्या माध्यमातून आपण पाहतो बॅटिंग पाहू शकाल. अरुण आपण पाहतोय गोलंदाज आणि स्ट्राईक एंडवरती बॅटर आपण पाहू शकाल तो मात्र ओमकार. नॉन स्ट्राईक एंडवरती पंकज वाडकर आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज आपण पाहतोय अरुण. धाबा झाले ते मात्र 17 धाबा. 27 समीकरण आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आतापर्यंत. एक्सिलेंट बॉल. पहिला चेंडू इथे मात्र आपण पाहतोय डॉट चेंडू पाहायला मिळतोय. या षटकातील मी चर्चा करतोय षटक क्रमांक 2 27 समीकरण. सार्कल टीमचं नेमकं काय चुकलं तर कुठेतरी धावसंख्येच्या पिछाडीवरती राहिलाय. 26 धाबा जमवल्या, 27 लक्ष ठेवले. आता मात्र आपण पाहिलं तर आणखीन एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणखीन एक डॉट चेंडू, सलग दुसरा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. इथे डाबी स्टिक घेऊन जाईल. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. आणखीन जर 36-37 आव्हान असतं तर मागणं ठरलं असतं बोरगाव टीमला. बॅटर जाईल. आपण पाहतोय पुढे शफल झाला होता आणि तिथे मात्र आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये वाईड चेंडू असं वाटलं परंतु यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. डाबी यष्टी वाकवली आणि धाबा आल्या त्या मात्र आतापर्यंत 17 रन्स. एक विकेट आत्ता या षटकामध्ये आणि टोटल विकेट गेल्या त्या मात्र 3 विकेट. पंकज नॉन स्ट्राईक एंडवरती
जयराज स्ट्राईक एंडवरती. अरुणचं मात्र मी कौतुक करीन तितकं कमी. काय स्ट्रॅटेजी दिली आहे, काय एफर्ट, काय प्लॅन आपण पाहतोय. असं वाटलं होतं की डाव्या स्टिकला भिडत करेल की काय, आणि तो चेंडू मात्र डाबी एसटी वाकून गेलाय. कामगिरी अरुणची सन्मानमध्ये जमवणं गरजेच्या होत्या. आक्रमण केले, कॅच होते का पाहायचंय, परंतु जाईल तिथे मात्र काव करणारला चेंडू मिळतील. 4 मेडन षटक नाहीये, 4 धावा नक्कीच मिळाल. 4 धावांनी धावा आल्या ते मात्र 21 धावा, 21 रन्स. धावा, 21 रन्स आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट. चांगलं एफर्ट दिलाय, चांगली कामगिरी केली. ओ संधी लाभते, कॅच सोडलाय. इथे मात्र सिंगल येईल. धावा झाले ते मात्र 22. धाबा झाले ते मात्र 22 धाबा, 22 रन्स. आक्रमण चढवलंय. इथे मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक येईल, सिंगल मिळते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील संपन्न होते. धाबा झाले ते मात्र 24 धाबा, 24 रन्स आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट आपण पाहिलं. 3 धाबांची आवश्यकता इथे आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचा क्रिकेटचा क्लास आपण पाहू शकाल. 24 धाबा झाल्यात. नेक्स्ट मॅच आपण सज्ज राहायचंय. इथे मात्र आपण पाहतोय खेळतोय डीप लॉंग ऑफ वरती. सिंगल आले, धावसंख्या झाली ते मात्र 25 धाबा, 25 रन्स आपण पाहतोय. स्कोअर कार्ड वरती चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 धाब्यांची आवश्यकता विजयासाठी बोरगाव टीमला. एका बाजूला बोरगाव टीम, एका बाजूला सार्कल टीम आपण पाहताय. आक्रमण चढवण्याचा प्रयत्न, सिंगल मिळतीये. सिंगलच्या माध्यमातून आपण पाहतोय धाव फलकावरती. धावा झाले ते मात्र 26 धाबा, 26 रन्स. इथे मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. बॅटर येईल बॅक टू पवेलियन. धाबा झाले ते मात्र आपण पाहतोय 26. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. बोलिए ना भाई. तो बिल्कुल यहाँ पर रन, 1 रन की आवश्यकता है जीत के लिए. सान पड़ा. इथे मात्र आपण पाहतोय एक सिंगल. धावफलकावरती धावा दिल्या ते मात्र 27. सामना मात्र जिंकलाय बोरगाव टीमनं. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचं कौतुक. सामनावीरचा सामनावीर ठरलाय तो मात्र दशरथ ज्याने 1 षटक हाताळलं, 3 धावा खर्च केल्या, 2 विकेट मिळवल्या आणि बॅटिंगनं 4 चेंडूंमध्ये 14 धावा जमवल्या, 2 चौकार 1 षटकार. माझी विनंती असेल दशरथ या आपण लवकर प्लीज स्टेजवरती. आपल्याला सामनावीर पुरस्कार या ठिकाणी सामना